आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। अशा ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे आणि कॅपकट जर तुमच्याकडे नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपल्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे मटेरियलमध्ये तो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि थोडं इथे स्क्रोल करू इथे एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। म्हणजे इथून जे आपले सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल अशा प्रकारे। इथून हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचं नाही ते रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा 9 बीट असतील। तर आपल्या आता काय करायचं, जेथून आपली बीट चेंज होते तेथून हा जो व्हिडिओ आहे तिथून कट करायचा आहे। तर आपल्या इथे बघायचे कुठे बीट चेंज होते इथे। तर इथे तुम्ही बघू शकाल की थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा इथून चेंज होईल। तर इथून आपली चेंज होते सिम्पली। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे, ओके इथे चेंज होते आपली बीट। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे 9 बीट मार्कपर्यंत। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर इथे आपला हा जो पहिली फोटो आहे म्हणजे लेयर झाली ही वेगळी व्हिडिओची लेयर झाली आता ती, त्यावरती क्लिक करायचं आणि थोडं स्क्रोल करू इथे क्रिप्लेटचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि जो पण तुमचे ते फोटो असेल अशा वेळी इथून ॲड करून 2 बोटांनी इथून सेट करायचं आहे। सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला करायची, तिसऱ्या बीटला अशा वेळी इथून फोटो आहे ते बीटनुसार इथून ॲड करून घ्यायचे। फोटो इथून ॲड केल्यानंतर सिम्पली पहिले जुटायचे आणि इथे तुम्हाला ओव्हरलीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक हे ब्लॅक PNG देईल मटेरियलमध्ये, ठीक आहे। टोटल 11 PNG असतील, त्याच्यामधले एक ब्लॅक PNG असेल, एक इमोजी PNG असेल आणि दुसरं जे लिरिक्स आहे सॉन्गच्या ते असतील इथे, ठीक आहे। तर सिम्पली इथून ॲड केल्यानंतर हे PNG इथून ह्याची जी लेंथ आहे ती शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचं आहे। म्हणजे आपले हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल स्क्रीन बरोबर अशा प्रकारे। आता सिम्पली काय करायचं, त्याच PNGवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायची आणि जी डुप्लिकेट होईल लेयर ती अशा प्रकारे खाली आणून ठेवायची म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल, ठीक आहे। नीट नाही आपली बसली तर आपण एकदा परत बसूया अशा प्रकारे, थोडं इथे बसेल आहे, ठीक आहे। बसली आता ही तर जी डुप्लिकेट लेयर केलेली आपण त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेसमध्ये जाऊन हे जे इमोजी PNG इथून ॲड करायचे अशा प्रकारे। आता तुम्हाला काय करायचं, इथून आता हे इमोजी PNG इथून ॲड केले आपण, आता आपल्या इथून PNG ॲड करायचे जे सॉन्गचे लिरिक्स आहेत ते। तर आपण इथे 9 PNG दिलेले आहेत, तर मी तुम्हाला 1 2 ॲड करून दाखवतो, त्यानुसार इथून पुढचे PNG आहेत ते तुम्हाला इथून ॲड करायचे। तर हा जो आपला पहिला फोटो ते द्यायचे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे, जे आपलं पहिलं PNG हे इथून ॲड करायचे अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचे अशा प्रकारे। त्याच्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करायचे, तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला इनमध्येच थांबायचे। यामध्ये तुम्हाला श्रिंकिंग हा जो इफेक्ट आहे तुम्ही येऊन जाईल, हा जो पहिलाच इफेक्ट आहे सिलेक्ट करायचं आणि ह्याची जी लेंथ असेल 1.5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या PNGला अशा इथून इफेक्ट ॲड होऊन जाईल। आता त्याच PNGवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचा इथे ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच ह्याच्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं अशा प्रकारे। तर आता तुम्हाला समजलं PNG इथून कशी ॲड करायची आणि कोणता इफेक्ट द्यायचा आहे। तर इथून अशा पुढचे जे PNG असतील ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे। तर मी पण इथून PNG ॲड करून घेतो आणि फोटोसुद्धा इथून ॲड करून घेतो लगेच। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण PNG इथून ॲड करून घेतले आहेत, फोटोसुद्धा इथून ॲड करून घेतले आहेत। अशिवाय पहिले जो PNG फोटो तुम्ही ॲड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली तुम्ही जसं इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोमध्ये इथून इफेक्ट आहे ते इथून ॲड करायचे। तर आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं व्हाईट कलरच्या आणि इथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचा, सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे ना तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला झूम 1चा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचे अशा प्रकारे मिळून जाईल। यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। सेव्ह आय इन हा जो इफेक्ट आहे तुम्ही अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता तुम्हाला पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला आहे ना
स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा आपल्या इथे कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या फोटोत आपल्या स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे यायचं, त्या फोटोवरती पुन्हा क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल, सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे जे त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, पुन्हा इथे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटो नाही ते इथून अशा इथून इफेक्ट ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिले एन्जॉय यायचे आणि इथून तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लर नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे इफेक्टच्या आणि डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 4 नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपले आता काय करायचे, हा जो आपला 10 सेकंदाचा तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे येत केल्यानंतर पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तिथून मिळून जाईल, सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 10 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो तुम्हाला हा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि अशा वेळी इथून व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल तुमचा.